सकाळ. विद्यार्थी मित्रांनो, गेल्या 2 तासिकांमध्ये आपण आपल्या या वर्षाच्या प्रथम वर्ष वाणिज्य शाखेच्या अभ्यासक्रमाविषयी, त्याचबरोबर आपल्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपाविषयी जाणून घेतलं. आणि दुसऱ्या तासिकेमध्ये आपण हे समजून घेतलं की आपल्याला अभ्यास पुस्तक जे नेमून दिलेलं आहे उत्कर्ष वाटा, त्या उत्कर्ष वाटा या पुस्तकाविषयी, त्याच्या मुखपृष्ठाविषयी, मलपृष्ठाविषयी आणि त्याचबरोबर त्यामध्ये दिलेल्या अनुक्रमणिकेचा आपण अभ्यास केला. आणि यामध्ये आपल्याला काय काय अभ्यासावयाचं आहे ते सुद्धा आपण थोडक्यात समजून घेतलं. तर विद्यार्थी मित्रांनो, उत्कर्ष वाटा या पुस्तकामधून आपल्याला काय अभ्यासायचं आहे हे आपण बघितलं. उत्कर्ष वाटा या लेखसंग्रहामध्ये आपल्याला विविध भाषण, लेख किंवा आत्मचरित्रपर, चरित्रपर अशी काही कथनं यामध्ये समाविष्ट केली गेलेली आहेत. हे आपण मागच्या तासिकेला बघितलं. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्येच विविध जीवनाच्या क्षेत्रांमधील उत्कर्ष वाटा शोधण्याचा हा थोडक्यात प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. आणि कर्तृत्ववान व्यक्तींच्या विकासदर्शक आणि प्रेरक कृती विचारांचा मागोवा या लेखसंग्रहांमधून घेतलेला आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. आणि त्याचाच आपण आता अभ्यास करणार आहोत. समकालीन जीवन व्यवहारामध्ये या उत्कर्ष वाटा आपल्याला दिशा देतील असा विश्वास संपादकांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. आणि त्याद्वारे नक्कीच आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये विविध कर्तृत्ववान व्यक्तींनी जे काही विचार मांडलेले आहेत, जे विचार व्यक्त केलेले आहेत, जी काही उच्च कामगिरी त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे, जे कार्यकर्तृत्व त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे, त्या कार्यकर्तृत्वाचा थोडक्यात आढावा या लेखसंग्रहामध्ये घेतलेला आहे. आणि त्यांचे विचार आत्मसात केल्यानंतर नक्कीच आपल्या सुद्धा जीवनाला वेगळी अशी दिशा प्राप्त होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, उत्कर्ष वाटाच्या मलपृष्ठावरचा विचार ज्यावेळी आपण समजून घेतला त्यावेळी त्या ठिकाणी हा विचार मांडलेला होता की उत्कर्ष हा कोणत्याही एका क्षेत्रापुरता मर्यादित नसतो. मग तो ग्रामीण असो, शहरी असो, राष्ट्रीय असो, आंतरराष्ट्रीय असो, त्याला कोणत्याही प्रकारचे कप्पे नसतात. आणि शेतीमध्ये सुद्धा आपल्याला उत्कर्ष साधता येतो, हे आपण मागच्या तासिकेमध्ये बघितलं होतं. आणि विद्यार्थी मित्रांनो, या तासिकेमध्ये आपण सुरुवात करणार आहोत ते म्हणजे आपल्या पहिल्या पाठाला. आणि आपला पहिला पाठाचं शीर्षक या ठिकाणी दिलेलं आहे सहकारी चळवळ, शेती आणि सुधारणा. म्हणजे शेती या क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याला उत्कर्ष साधता येतो, प्रगती करता येते. ती कशा प्रकारे प्रगती करता येत असते, त्यासाठी आपण कोणकोणत्या गोष्टींचा अवलंब करायला हवा, हे उदाहरणादाखल जे काही आपल्याला दिलेलं आहे ते या पाठामधून थोडक्यात आपल्याला स्पष्ट होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, सहकारी चळवळ, शेती आणि सुधारणा या पाठाचे लेखक जे आहेत ते आहेत महाराजा सयाजीराव गायकवाड, जे बडोदा संस्थानाचे अधिपती होते, बडोदा संस्थानचे राजे होते. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराजा सयाजीराव गायकवाड या लेखकाचा परिचय सुरुवातीला आपण करून घेणार आहोत. आणि त्याचबरोबर या तासिकेमध्ये आपण या लेखकाचा परिचय, त्याचबरोबर या पाठाचा नेमका उद्देश काय आहे, सहकारी चळवळ म्हणजे नेमकं काय, सहकारी चळवळ राबवून शेती आणि शेतीमध्ये आपल्याला कोणकोणत्या सुधारणा करता येतात, त्याविषयीचे थोडक्यात विचार आपण या तासिकेमध्ये बघणार आहोत. आणि त्याचबरोबर या पाठामध्ये कोणकोणते विचार महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी मांडलेले आहेत, त्याचा थोडक्यात आढावा या तासिकेला आपण घेणार आहोत. तर सुरुवातीला आपण महाराजा सयाजीराव गायकवाड यांचा परिचय या पाठाद्वारे करून घेऊया, या तासिकेद्वारे करून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराजा सयाजीराव गायकवाड यांचा जन्म हा 11 मार्च 1863 रोजी झालेला होता. आणि त्याचबरोबर 6 फेब्रुवारी 1939 रोजी त्यांचं निधन झालेलं आहे. म्हणजे 11 मार्च 1863 ते 1939, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो एकूण हा 76 वर्षांचा काळ, 76 वर्षांच्या काळाचं त्यांचं संपूर्ण आयुष्य होतं. आणि यामध्ये त्यांनी वेगवेगळं सामाजिक कार्य करण्यात त्यांचं या आयुष्य घालवलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराजा सयाजीराव गायकवाडांचं संपूर्ण नाव महाराज श्रीमंत सयाजीराव खंडेराव गायकवाड असं होतं. महाराज श्रीमंत सयाजीराव खंडेराव गायकवाड. त्याचबरोबर त्यांचं जन्मनाव हे गोपाळराव काशीराम गायकवाड असं होतं. आणि नाशिक जिल्ह्यामधील मालेगाव तालुक्यातील कवळाणे या गावी त्यांचा जन्म झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो,
महाराजा सयाजीराव गायकवाड हे जे होते ते 1875 ते 1939 सालादरम्यान बडोदा संस्थानचे अधिपती होते. 1875 ते 1939 सालादरम्यान ते बडोदा संस्थानचे अधिपती होते. अधिपती म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यात तर अधिपती म्हणजे राजा किंवा कुलपती. अधिपती म्हणजे त्या ठिकाणचे ते पहिले राजा होते. बडोदा संस्थानचे राजा किंवा ज्याला किंग असं म्हणतो आपण इंग्रजीमध्ये, तर बडोदा संस्थानचे ते पहिले अधिपती होते किंवा यालाच आपण थोडक्यात सत्ताधीश असं सुद्धा म्हणू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे भूतपूर्व बडोदे संस्थानाचे अत्यंत पुरोगामी वृत्तीचे त्याचबरोबर कर्तृत्ववान असे संस्थानिक होते. बडोदा संस्थानातील प्रजेच्या कल्याणासाठी केलेल्या कार्याकरता ते विशेषत्वाने ओळखले जातात. म्हणजे बडोदा संस्थानामध्ये प्रजेच्या कल्याणासाठी केलेल्या कार्यासाठी त्यांची विशेषत्वाने त्या ठिकाणी ओळख आहे. थोडक्यात काय तर विद्यार्थी मित्रांनो, लोकांच्या कल्याणासाठी आयुष्यभर झटलेला हा राजा होता आणि त्याचमुळे त्यांना लोक कल्याणकारी राजा असं सुद्धा थोडक्यात म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे महाराजा सयाजीराव गायकवाड हे लोककल्याणकारी राजा म्हणून सुद्धा ओळखले जात होते. ते एक प्रजाहित दक्ष अशा प्रकारचे राजा सुद्धा होते. लोककल्याणकारी त्याचबरोबर प्रजाहित दक्ष राजा. विद्यार्थी मित्रांनो, प्रजाहित दक्ष राजा म्हणजे प्रजेचं हित पाहणारा हा राजा होता. आणि म्हणूनच महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी बडोदा संस्थानामध्ये अनेक सामाजिक कार्य सुद्धा घडवून आणलेले आहेत. बडोदा संस्थानाची प्रगती घडवून आणण्यामध्ये किंवा विकास घडवून आणण्यामध्ये महाराजा सयाजीराव गायकवाड यांचा अतिशय मोलाचा वाटा आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक राजा ते होतेच, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. शेतीच्या क्षेत्रामध्ये सुद्धा अनेक बदल घडवून आणण्यासाठी त्यांनी अनेक उपाययोजना केलेल्या आहेत. परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं मोठं योगदान होतं. आणि सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांनी कोणकोणते योगदान दिलेलं आहे, त्यांनी कोणकोणती कामगिरी केलेली आहे ते आपण आता बघूया. तर पडदा पद्धती बंदी, बालविवाह बंदी, कन्या विक्रय बंदी, मिश्र विवाहाचा पुरस्कार, स्त्रियांना वारसा हक्क मिळवून देणे, अस्पृश्यता निवारण, विधवा विवाह इत्यादी सुधारणा प्रत्यक्ष त्यांनी अंमलात आणलेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, सामाजिक क्षेत्रामध्ये ज्यावेळी ते कार्य करत होते, सामाजिक क्षेत्रामध्ये ही केलेली कामगिरी ही अतिशय मोठ्या प्रमाणात त्यांनी केलेली आहे. पडदा पद्धती बंदी असो, बालविवाह बंदी असो, म्हणजे प्राचीन काळामध्ये, पूर्वीच्या काळामध्ये अतिशय लहान वयामध्ये मुलींचे लग्न लावून दिले जायचे, त्याला थोडक्यात बालविवाह असं म्हटलं जायचं. आणि या बालविवाहाला बंदी घालण्यासाठी अनेक प्रयत्न, अनेक उपाययोजना महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी केलेल्या आहे. त्याचबरोबर कन्या विक्रय बंदी, म्हणजे पूर्वीच्या काळी किंवा आता सुद्धा काही प्रमाणात आपल्याला जर मुलगी झाली तर ती इतरांना दत्तक देण्याची प्रथा होती. ते कन्या विक्रय बंदीसाठी यांनी प्रयत्न केलेले आहेत. त्याचबरोबर स्त्री भ्रूण हत्येवर सुद्धा त्यांनी सामाजिक कार्य केलेलं आहे. मिश्र विवाहाचा त्यांनी पुरस्कार केलेला आहे. त्याचबरोबर स्त्रियांना वारसा हक्क मिळवून देण्यासाठी सुद्धा महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी अतोनात कष्ट घेतलेले आहेत. त्याचबरोबर अस्पृश्यता निवारण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. विधवांचे विवाह करण्यासाठी सुद्धा त्यांनी काही सुधारणा प्रत्यक्ष अंमलात आणलेल्या आहेत. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये एखादा स्त्रीच्या पतीचं निधन झालं तर निधन झाल्यावर या स्त्रीला सती जावं लागायचं किंवा तिचं केशवपन केलं जायचं. आणि सती जायला लागायचं म्हणजे पतीच्या त्या अग्नीवरच तिचा सुद्धा देह त्या ठिकाणी ठेवण्यात यायचा आणि तिला सुद्धा त्या ठिकाणी जाळून टाकण्यात यायचं. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रथेसाठी थोडक्यात त्यांनी बंदी घालण्याचं काम केलं. आणि या विधवांच्या विवाहासाठी, विधवा पुनर्विवाहासाठी सुद्धा यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केले, काही उपाययोजना त्यासाठी केल्या आणि वेगवेगळ्या प्रकारच्या सुधारणा प्रत्यक्ष अंमलात आणण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. त्याचबरोबर अस्पृश्यता निवारणाचा त्यांनी प्रयत्न केलेलाच आहे. परंतु दलितांसाठी 18 शाळा सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी काढलेल्या आहेत. 1882 मध्ये त्यांनी पहिली शाळा काढलेली होती आणि अशा प्रकारच्या 18 शाळा दलितांसाठी काढण्याचं उत्कृष्ट अशी कामगिरी सयाजीराव गायकवाड यांनी केलेली आहे. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, प्रगत शेतीच्या शिक्षणासाठी
शिष्यवृत्ती देऊन विद्यार्थ्यांना पुढारलेल्या देशांमध्ये त्यांनी पाठवलेलं आहे. म्हणजे प्रगत शेतीच्या शिक्षणासाठी त्यांनी शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना मिळवून देण्याचं काम केलेलं आहे. आणि त्याचबरोबर पुढारलेल्या देशांमध्ये म्हणजे विकसित अशा देशांमध्ये आपल्या भारतातील विद्यार्थ्यांना पाठवण्याचं काम, शिक्षणासाठी आपल्या भारतातील विद्यार्थ्यांना विकसित देशांमध्ये पाठवायचं आणि विकसित देशांमध्ये शिक्षण घेऊन आल्यावर हेच विद्यार्थी भारतामध्ये वेगवेगळ्या सुधारणा घडवून आणण्याचं काम करतील असा हेतू समोर ठेवून त्यांनी आपल्या भारतातील विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या शिष्यवृत्ती मिळवून देण्याचं काम केलेलं आहे. आणि त्यामागे त्यांचा हेतू हाच होता की प्रगत शेतीच्या शिक्षणासाठी त्यांनी हे काम केलेलं आहे. त्या विद्यार्थ्यांनी शेती कशी करावी, ती आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कशा पद्धतीने शेती केली पाहिजे ते थोडक्यात शिकून घेण्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळवून देण्याचं काम केलेलं आहे. त्याचबरोबर ऑइल इंजिन, ट्रॅक्टर आणि इलेक्ट्रिकल पंपासाठी त्यांनी अनुदान दिलेलं आहे. शेतकरी परावलंबी होण्यापेक्षा स्वावलंबी होण्यासाठी सुरक्षितपणे पतपुरवठा त्यांनी केलेला आहे. सुधारणांच्या प्रत्यक्ष पुरस्कारामुळे त्यांना राष्ट्रीय सामाजिक परिषदेच्या अध्यक्षपदाचा मान सुद्धा मिळालेला आहे 1904 मध्ये. विद्यार्थी मित्रांनो, शेतकरी हा दिवसेंदिवस परावलंबी होत चाललेला आहे असा थोडक्यात त्यांचा विचार त्या ठिकाणी होता. म्हणजे शेतकरी हा प्रत्येक वेळेस इतरांवर अवलंबून राहत असतो, सरकारवर अवलंबून असतो, परंतु या शेतकऱ्याने कुणावरही अवलंबून न राहताना त्याने स्वावलंबी व्हायला हवं हा प्रयत्न थोडक्यात महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी केलेला आहे. आणि तोच हेतू समोर ठेवून भारतातील विद्यार्थ्यांना प्रगत देशांमध्ये पाठवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि त्याचबरोबर सुधारणांच्या या प्रत्यक्ष पुरस्कारामुळे त्यांना राष्ट्रीय सामाजिक परिषदेच्या अध्यक्षपदाचा सुद्धा या ठिकाणी मान मिळाला होता. इसवी सन 1904 मध्ये यांना हा मान मिळाला होता. त्याचबरोबर महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी संपूर्ण जगभरामध्ये वेगवेगळे प्रवास केलेले आहेत. संपूर्ण जगभर प्रवास त्यांनी केलेला आहे. जेथे चांगलं असेल ते चोखंदळपणे स्वीकारून आपल्या संस्थांची सर्वांगीण भरभराट करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. म्हणजे फक्त भारतामध्येच नव्हे किंवा फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगाचा प्रवास त्यांनी केला. आणि संपूर्ण जगाचा प्रवास करत असताना या विविध देशांमधून ज्या ज्या ठिकाणी जे जे चांगलं मिळेल, ज्या ज्या ठिकाणाहून जो जो चांगला विचार त्यांना मिळेल तो प्रत्येक विचार त्यांनी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हा विचार घेऊन तशा पद्धतीची प्रगत अशी सुधारणा आपल्या देशामध्ये कशी घडवून आणता येईल यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि आपल्या संस्थानाचा भरभराट करण्याचा सुद्धा त्यांनी प्रयत्न केला आहे. राष्ट्रीय आंदोलनाला त्यांचा अप्रत्यक्ष असा पाठिंबा सुद्धा होता असं म्हटलं जातं. त्याचबरोबर ज्ञानवृद्धी असो, समाज सुधारणा व शिस्तबद्ध प्रशासन या सर्वच बाबतीत ते यशस्वी ठरलेले आहेत. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या जगभरामध्ये प्रवास करून त्या ठिकाणाहून ज्ञान आत्मसात करून या ज्ञानाची वृद्धी करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. त्याचबरोबर समाज सुधारणा त्यांनी करण्याचं काम केलेलं आहे. आणि प्रशासन हे शिस्तबद्ध पद्धतीनं कसं चाललं पाहिजे यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत, वेगवेगळ्या सुधारणा केलेल्या आहेत. आणि या सुधारणा करण्यामध्ये त्यांना यश सुद्धा या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. त्याचबरोबर हिंदुस्थानामधील शेवटचा आदर्श राजा या शब्दामध्ये त्यांचं यथोचित वर्णन पंडित मदन मोहन मालवीय यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. विद्यार्थी मित्रांनो, महाराजा सयाजीराव गायकवाड हे एक प्रकारचे लोककल्याणकारी राजा होते. लोकांच्या कल्याणासाठी, लोकांचं हित लक्षात घेऊन आपल्या जनतेमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केल्या, म्हणून ते लोककल्याणकारी राजा म्हणून ओळखले जायला लावू लागले. त्याचबरोबर प्रजेचं हित लक्षात घेतल्यामुळे त्यांना प्रजाहित दक्ष राजा असं सुद्धा म्हटलं जात होतं. परंतु त्याचबरोबर पंडित मदन मोहन मालवीय यांनी त्यांचं वर्णन हे हिंदुस्थानातील शेवटचा आदर्श राजा असं केलेलं आहे. म्हणजे पंडित मदन मोहन मालवीय यांच्या सुद्धा लक्षात आलेलं होतं की हा एक आदर्श असा राजा आहे आणि आपल्या संपूर्ण हिंदुस्थानामधील हा शेवटचा आदर्श राजा असल्याचा उल्लेख किंवा त्यांची ओळख त्या स्वरूपामध्ये पंडित मदन मोहन मालवीय यांनी आपल्याला करून दिलेली असल्याचं दिसून येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, याचबरोबर अशी सामाजिक कामगिरी असो किंवा शेतीमध्ये वेगवेगळ्या सुधारणा करण्याचं काम असो,
अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उच्च अशी कामगिरी करण्याचं काम महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी केलेलं आहे। आणि अशाच पद्धतीच्या सुधारणा करत असताना भारत देशाला अधिकाधिक विकसित करण्यासाठी प्रयत्न करत असतानाच मुंबई येथे त्यांचं निधन झालेलं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, महाराजा सयाजीराव गायकवाड या लेखकाचा थोडक्यात परिचय आपण या ठिकाणी बघितलेला आहे। आणि यानंतर आपण बघणार आहोत की या पाठामध्ये महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी कोणता विचार मांडण्याचा प्रयत्न केला आहे। आणि त्यापूर्वी आपण बघणार आहोत की सहकारी चळवळ, शेती आणि सुधारणा या पाठाचा नेमका उद्देश काय आहे। म्हणजे आपल्या FY BComच्या किंवा प्रथम वर्ष वाणिज्य शाखेच्या अभ्यासक्रमामध्ये उत्कर्ष वाटा या अभ्यास पुस्तकामध्ये जर आपल्याला सहकारी चळवळ, शेती आणि सुधारणा हा पाठ दिलेला आहे, तर या पाठाचा नेमका उद्देश काय आहे, या पाठाची नेमकी उद्दिष्ट काय आहे ते आपण आता बघूया। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे सहकारी चळवळ व शेतीविषयक विचार आपल्याला समजून घ्यायचे आहेत। आणि महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी शेतीमध्ये ज्या ज्या सुधारणा केलेल्या आहेत, शेती ही अधिकाधिक प्रगत कशा पद्धतीची केली जाऊ शकते, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रगत शेतीमध्ये अधिकाधिक सुधारणा कशा करता येतील आणि त्या संबंधित महाराजा सयाजीराव यांचे विचार हे प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत, प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचायला हवे, हा उद्देश समोर ठेवून आपल्याला अभ्यासक्रमामध्ये हा पाठ या ठिकाणी देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या भाषणातून प्रजाहित दक्ष राजा म्हणून सयाजीराव गायकवाड यांची ओळख आपल्याला व्हावी, हा उद्देश समोर आहे। आणि ती ओळख आपण आत्ताच करून घेतलेली आहे विद्यार्थी मित्रांनो। तर महाराजा सयाजीराव गायकवाड यांची ओळख आपल्याला का करावयाची आहे, तर ते एक प्रजाहित दक्ष राजा होते। भारत देशाच्या साठी विविध सुधारणा करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। आणि आपण विद्यार्थी दशेपासून आपल्या देशामध्ये सामाजिक सुधारणा घडवून आणायची असेल, राष्ट्राच्या उभारणीसाठी, राष्ट्राला अधिकाधिक विकसित करण्यासाठी आपल्यासारख्या युवकांनी सुद्धा पुढे यायला हवं, आपल्यासारख्या युवकांनी प्रयत्न करायला हवेत, हा हेतू समोर ठेवून अशा उत्कृष्ट लोकांच्या किंवा उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या लोकांच्या विविध कार्य कर्तृत्व, विविध क्षेत्रांमध्ये कर्तृत्ववान व्यक्तींच्या विचारांचा आढावा या पुस्तकांमध्ये घेतलेला आहे। त्याच पद्धतीचे मग या महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे सुद्धा विचार आपल्यापर्यंत पोहोचले पाहिजे, हा उद्देश समोर ठेवून हा पाठ आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर पुढचं महत्त्वाचं उद्दिष्ट म्हणजे सहकारी चळवळीचं महत्त्व आपल्याला समजायला हवं। सहकारी चळवळ म्हणजे नेमकं काय आहे, सहकारी चळवळीचा उद्देश काय असतो, सहकारी चळवळ राबवल्यानंतर शेतकऱ्यांना कोणकोणते फायदे होत असतात, शेतीमध्ये अधिकाधिक सुधारणा करण्यासाठी सहकारी चळवळ ही कशी महत्त्वाची ठरते, हे समजून घेण्यासाठी किंवा हा हेतू लक्षात घेऊन आपल्या अभ्यासक्रमामध्ये सहकारी चळवळ, शेती आणि सुधारणा हा पाठ या ठिकाणी देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर शेवटचं आणि महत्त्वाचं उद्दिष्ट म्हणजे शेती आणि सुधारणा याविषयी बडोदा संस्थानात महाराजांनी केलेल्या उपाययोजना आपल्याला लक्षात याव्यात। म्हणजे आपण विद्यार्थी मित्रांनो, जर एखाद्या ग्रामीण भागात राहत असू, एखाद्या शहरी भागात जरी राहत असू, परंतु त्या ठिकाणी जर आपल्याला शेतीमध्ये काम करावयाचं असेल किंवा आपल्या आजूबाजूला कोणी शेती करत असेल, तर या शेतकऱ्यांपर्यंत हे विचार आपल्याला पोहोचवता आले पाहिजेत। आपण स्वतः जर शेती करण्याचा निर्णय घेतलेला असेल, तर आपल्या शेतीमध्ये अधिकाधिक सुधारणा आपल्याला कशा करता येतील, आपल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना वेगवेगळ्या उपाययोजना आपल्याला कशा पद्धतीने सांगता यायला हव्यात। म्हणजे आपण एखाद्या ग्रामीण भागात राहत असू, तर त्या ग्रामीण भागामध्ये आपल्याला तो ग्रामीण भाग विकसित करण्यासाठी, त्यामध्ये विकास घडवून आणण्यासाठी कसे प्रयत्न करता येतील, त्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना आपण करायला हव्यात। आणि महाराजा सयाजीराव गायकवाड हे ज्या संस्थानाचे अधिपती होते, राजा होते, संस्थानिक होते, त्या बडोदा संस्थानामध्ये त्यांनी कोणकोणती उत्कृष्ट अशी कामगिरी केली आणि त्या भागाला अधिकाधिक, त्या संस्थानाला अधिकाधिक प्रगत करण्याचं काम त्यांनी कशा पद्धतीचं केलं, तशाच पद्धतीचं काम आपण आपल्या आपल्या प्रदेशामध्ये, आपल्या आपल्या भागामध्ये आपल्याला करता यावं, हा उद्देश सुद्धा या ठिकाणी समोर ठेवून हा पाठ या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेला आहे। शेती आणि सुधारणा याविषयी बडोदा संस्थानामध्ये महाराजा सयाजीराजांनी केलेल्या उपाययोजना आपल्याला थोडक्यात लक्षात या पाठाद्वारे आणून देण्याचं काम केलेलं आहे। आणि म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, ही काही महत्त्वाची उद्दिष्ट शेती, सहकारी चळवळ, शेती आणि सुधारणा या पाठाची आहेत। त्याचबरोबर या पाठामध्ये नेमका कोणता विचार मांडण्यात आलेला आहे
ते आपण आता बघून घेऊयात. तर विद्यार्थी मित्रांनो, तत्पूर्वी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या पाठाचं शीर्षक आहे सहकारी चळवळ, शेती आणि सुधारणा. मग सहकारी चळवळ, शेती आणि सुधारणा या पाठाचं शीर्षक जे आहे त्यामध्ये सहकारी चळवळ म्हणजे नेमकं काय किंवा सहकार म्हणजे नेमकं काय हे थोडक्यात सुरुवातीला आपल्याला लक्षात करून घेणं किंवा समजून घेणं हे गरजेचं आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, सहकार म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी एक छोटंसं उदाहरण या ठिकाणी मी तुम्हाला देतो की आपल्या सर्वांना माहितीच आहे की मानव हा प्राचीन काळापासून एक समाजशील प्राणी आहे. म्हणजे एकटं राहण्यामध्ये माणसाला स्वारस्य त्या ठिकाणी वाटत नसतं, त्याच्या जीवनाला त्या ठिकाणी अर्थच उरत नसतो. विद्यार्थी मित्रांनो, अरिस्टॉटल हा इंग्लिश ऑथर जो आहे तो सुद्धा आपल्या काही एसे मध्ये त्याने म्हटलेलं आहे की मॅन इज अ सोशल ॲनिमल, ही कॅनॉट लिव्ह अलोन. आणि त्याच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, म्हणूनच हा मानव जो प्राणी आहे, माणूस हा जो प्राणी आहे तो एकट्याने कधीही जीवन जगू शकत नाही. मानव हा समाजशील प्राणी आहे. प्राचीन काळापासून तो समाजामध्ये राहत आलेला आहे आणि समाजामध्ये राहत असताना त्याला एकमेकांचे विचार सुद्धा आत्मसात करणं हे गरजेचं असतं. आणि प्राचीन काळापासून हा मानव समूहाने राहत आलेला प्राणी असल्याने सहकार म्हणजे नेमकं काय हे समजून घेण्यासाठी मानव हा समाजशील प्राणी आहे आणि समाजशील प्राणी हा असताना हा समाजशील मुळात का झाला, त्याला एकट्याला राहायला का आवडत नाही, तर त्याला इतरांच्या सहकार्याची गरज असते. इतरांचं सहकार्य त्याला हवं असतं, म्हणजेच इतरांची मदत त्याला हवी असते. आणि इतरांची मदत हवी असताना इतरांची मदत तो जीवन जगत असताना घेत असतो, म्हणजेच थोडक्यात त्याला त्याचं सहकार्य मिळत असतं. आणि हे सहकार्य सहकार्य या शब्दाचा उल्लेख किंवा सहकार्य हा शब्दच या सहकारी चळवळीमध्ये महत्त्वाचा ठरतो किंवा अभिप्रेत ठरत असतो. विद्यार्थी मित्रांनो, सहकार म्हणजे नेमकं काय हे समजून घेताना आपल्याला एक छोटीशी व्याख्या मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो. सहकार म्हणजे सारख्या विचारसरणीचे लोक एकत्र येऊन एखादी आर्थिक उलाढाल करणारी संस्था. सारख्या विचारसरणीचे लोक एकत्र येऊन किंवा समान विचारसरणीचे लोक एकत्र येऊन. विद्यार्थी मित्रांनो, मानव हा समाजशील प्राणी मुळात का झाला, कारण त्याला एकमेकांचे विचार पटायला लागले, तो कुटुंबात राहायला लागला, समाजात राहायला लागला. एकट्याने राहण्यापेक्षा एकत्र राहण्यात त्याला जीवनामध्ये मजा वाटायला लागली आणि एकत्र राहण्यातून त्याचे अनेक प्रॉब्लेम्स किंवा अडचणी त्याच्या त्या ठिकाणी सोडवल्या जात होत्या आणि त्याचमुळे तो मानव हा समाजशील प्राणी झाला. आणि म्हणूनच त्यांचे बहुतेक विचार हे सारखे होते. आणि सहकारीचा अर्थच थोडक्यात आहे की सारख्या विचारसरणीचे किंवा समान विचारसरणीचे लोक एकत्र येऊन एखादी आर्थिक उलाढाल करणारी संस्था म्हणजे सहकार होय. आणि यातूनच विद्यार्थी मित्रांनो, सहकारी चळवळीचा जन्म झालेला आहे. यामध्ये एक व्यक्ती एक मत असल्या प्रणालीचा वापर थोडक्यात होतो. सहकार म्हणजे सारख्या किंवा समान विचारसरणीचे लोक एकत्र येऊन एखादी आर्थिक उलाढाल करणारी संस्था. यामध्ये एक व्यक्ती आणि एक मत असल्या प्रणालीचा थोडक्यात वापर होत असतो. अगदी सुरुवातीला विद्यार्थी मित्रांनो, भारतामध्ये सुरुवातीला सहकारी चळवळ ही नव्हती, परंतु सर्वात आधी ज्यावेळी सहकारी चळवळ ही सुरू झाली त्यावेळी सुरुवातीला ही इंग्लंडमध्ये सहकारी तत्वावर असणारी शेतकऱ्यांची एक संस्था होती. म्हणजे शेतकऱ्यांच्या हितासाठी या ठिकाणी योजलेली थोडक्यात आर्थिक उलाढाल करणारी संस्था म्हणजे सहकारी चळवळ होय. आणि यामध्ये सारख्या विचारसरणीचे लोक एकत्र आलेले असतात, एकमेकांची मदत किंवा सहकार्य ते घेत असतात. यालाच थोडक्यात सहकारी चळवळ असं आपण म्हणतो. भारतातील सहकारी चळवळीचा इतिहास हा खूप मोठा आहे. महाराष्ट्रातील सहकारी चळवळीचा इतिहास हा सुद्धा खूप मोठा आहे. आपल्याला सहकारी चळवळीचा इतिहास या ठिकाणी समजून घ्यायचा नाही, परंतु सहकार म्हणजे काय हे नेमकं समजून घेणं हे आपल्याला या ठिकाणी अत्यावश्यक होतं. आणि म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, सहकारी चळवळ म्हणजे काय हे आपण सुरुवातीला समजून घेतलं. त्याचबरोबर या पाठामध्ये मांडलेला विचार याद्वारे आपण आता थोडक्यात फक्त बघणार आहोत. आणि पुढच्या तासिकेपासून आपण या पाठामध्ये नेमकं काय काय दिलेलं आहे ते सुद्धा अभ्यासणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे की 20 फेब्रुवारी 1914 रोजी बडोदा संस्थानामध्ये सहकारी मंडळांची पहिली परिषद आयोजित केली गेलेली होती. 20 फेब्रुवारी 1994 मध्ये. 20 फेब्रुवारी
20 फेब्रुवारी 1914 मध्ये विद्यार्थी मित्रांनो बडोदा संस्थानामध्ये जी सहकारी मंडळांची पहिली परिषद या ठिकाणी भरवण्यात आलेली होती। या पहिल्या परिषदेमध्ये त्या परिषदेचे अध्यक्ष हे महाराजा सयाजीराव गायकवाड होते आणि महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी या ठिकाणी सहकार मंडळांच्या पहिल्या परिषदेमध्ये जे भाषण केलेलं होतं ते भाषण म्हणजेच आपला हा पहिला पाठ आहे, सहकारी चळवळ शेती आणि सुधारणा। त्यांनी केलेलं संपूर्ण भाषण या पाठामध्ये दिलेलं आहे आणि या त्यांच्या भाषणातून मांडलेले विचारच आपण या पुस्तकाद्वारे किंवा या पाठाद्वारे अभ्यासणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, सहकारी चळवळ शेती आणि सुधारणा हे महाराजा सयाजीराव गायकवाड यांचं भाषण आहे, जे त्यांनी 20 फेब्रुवारी 1914 साली सहकारी मंडळांच्या पहिल्या परिषदेमध्ये केलेलं होतं। सयाजीराव गायकवाड हे प्रजाहित दक्ष आणि लोककल्याणकारी राजे म्हणून ओळखले जातात। सयाजीराव महाराजांनी प्रजेला आर्थिक स्वावलंबी करण्यासाठी विविध उपाययोजना केलेल्या आहेत। आपल्या प्रजेला, जनतेला आर्थिक स्वावलंबी त्यांना करावायचा होता। आपण सुरुवातीला हे बघितलं की शेतकरी हा आज सुद्धा परावलंबी आहे, तो सरकारवर अवलंबून असतो आणि सरकारवर अवलंबून त्याने राहायला नको, तो स्वतः स्वावलंबी व्हायला हवा, हा प्रयत्न त्यांचा थोडक्यात होता। आणि त्यासाठी प्रजेला आर्थिक स्वावलंबी करण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या उपाययोजना केलेल्या आहेत आणि त्यातीलच महत्त्वाची एक उपाययोजना म्हणजे सहकारी चळवळ होय। महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी आशिया खंडामध्ये सर्वप्रथम सहकारी चळवळीचा पाया घातलेला आहे। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, शेतकऱ्यांना ज्या विविध योजना त्यांनी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत, त्या विविध योजनांमधील महत्त्वाची योजना म्हणजे सहकारी चळवळ होय। आणि सहकारी चळवळ ही त्यांनी आपल्या शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी सुरू केली। ती सर्वप्रथम आशिया खंडामध्येच त्यांनी सर्वप्रथम सहकारी चळवळ सुरू केलेली आहे। सहकारी चळवळीची सुरुवात सर्वप्रथम आपल्या आशिया खंडामध्ये झालेली आहे आणि ही सहकारी चळवळ सुरू करण्याचं काम महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी केलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, आशिया खंडामध्ये सर्वप्रथम त्यांनी सहकारी चळवळीचा पाया घातलेला आहे। तो इसवी सन 1888 मध्ये त्यांनी बडोद्यामध्ये सहकारी कायदा लागू केलेला आहे। इसवी सन 1888 मध्ये त्यांनी सर्वप्रथम बडोदा येथील संस्थानामध्ये सहकारी कायदा लागू केलेला आहे। बडोदा संस्थानामध्ये सहकारी कायदा त्यांनी त्या ठिकाणी लागू केला आणि आशिया खंडातील पहिली सहकारी बँक सयाजीराव गायकवाड यांनी बडोदा संस्थानामध्ये स्थापन केलेली आहे। आपल्या संपूर्ण आशिया खंडामधील पहिली सहकारी बँक जी त्यांनी स्थापन केलेली आहे ती बडोद्यामध्ये स्थापन केलेली आहे। 1888 मध्ये पहिला सहकारी कायदा त्यांनी लागू केलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये त्यांनी भूविकास बँका, सहकारी संस्था स्थापन करण्याचं सुद्धा काम त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणूनच भूविकास बँका असो, सहकारी संस्था असो, ते स्थापन करण्याचं श्रेय आणि किंवा मोलाचा वाटा त्यासाठी महाराजा सयाजीराव गायकवाड यांचाच आहे। म्हणून विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपण काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत की सहकारी चळवळीचा किंवा सहकारी संस्था ही सर्वप्रथम आशिया खंडामध्ये स्थापन झाली आणि 1888 मध्ये बडोदा संस्थानामध्ये सहकारी कायदा लागू करण्यात आला आणि बडोद्यामध्येच पहिली सहकारी बँक आशिया खंडातली सयाजीराव गायकवाड यांनी स्थापन केली आणि त्याचबरोबर ग्रामीण भागांमध्ये विविध भूविकास बँका, सहकारी संस्था स्थापन करण्याचं सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे। याच सहकारी मंडळांची ही पहिली परिषद 20 फेब्रुवारी 1914 रोजी भरवण्यात आलेली होती आणि विद्यार्थी मित्रांनो, या बडोदा संस्थानामध्ये ही परिषद आयोजित करण्यात आलेली होती। बडोदा संस्थानामध्येच त्यांनी पहिला सहकारी कायदा लागू केला, बडोदा संस्थानामध्येच त्यांनी सहकारी मंडळांची पहिली परिषद भरवली आणि पहिली सहकारी बँक सुद्धा त्यांनी बडोदा संस्थानामध्ये स्थापन केली। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यात यामधून आपण एक विचार घेतला पाहिजे की एखाद्या व्यक्ती आपल्या भागाचा, आपल्या समाजाचा विकास करण्यासाठी किती प्रयत्नशील असतो आणि म्हणूनच त्याला प्रजाहित दक्ष राजा म्हटलं गेलेलं आहे, लोककल्याणकारी राजा म्हटलं गेलेलं आहे। त्या संपूर्ण भागाचा विकास घडवून आणण्यासाठी त्यांनी ह्या अनेक उपाययोजना केलेल्या आहेत। तसाच विकास आजच्या तरुणांनी आपापल्या भागामध्ये करायला हवा, म्हणून हा पाठ आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेला आहे। त्यांनी या संपूर्ण सुधारणा बडोदा संस्थानामध्ये घडवून आणलेल्या आहे। त्यांचा मुळात संपूर्ण हेतू हा भारताची सुधारणा घडवून आणणे हाच होता, परंतु ज्या ठिकाणी ते काम करत होते त्या ठिकाणाहून त्यांनी या कामाला सुरुवात केलेली आहे आणि म्हणून
पहिली परिषद, सहकारी बँकांची पहिली परिषद सुद्धा त्यांनी 20 फेब्रुवारी 1914 मध्ये बडोदा संस्थानामध्येच आयोजित केली आणि त्याचे उद्घाटक हे सयाजीराव गायकवाड होते. म्हणजे त्या संस्थांचं, त्या सहकारी बँकेचं, सहकारी संस्थेचं उद्घाटन करण्याचं काम, त्या सहकारी जी चळवळ त्या ठिकाणी उभारली गेली होती, त्याची जी पहिली परिषद भरवण्यात आलेली होती 1914 मध्ये, त्याचे उद्घाटक हे महाराज सयाजीराव गायकवाड हेच होते. आणि विद्यार्थी मित्रांनो, याच वेळी आपल्या उद्घाटनाच्या वेळी त्यांनी जे भाषण केलं, त्या भाषणामध्ये त्यांनी हे जे विचार मांडलेले आहेत ते आपल्या या पाठामध्ये दिलेले आहे. या भाषणामध्ये त्यांनी सहकाराचं महत्व आणि वैशिष्ट्य विशद केलेले आहेत. जनतेच्या अधोगतीचे, मागासलेपणाचे मूळ हे शिक्षणाच्या आणि आर्थिक नियोजनाच्या अभावात आहे, हे महाराजांनी आपल्या भाषणामध्ये स्पष्ट केलेलं आहे. म्हणजे जनतेची जी अधोगती होत चाललेली आहे, जनतेमध्ये प्रगती न होण्याचं जे कारण आहे किंवा मागासलेपणाचं जे मूळ आहे, ते मूळ हे शिक्षणाच्या आणि आर्थिक नियोजनाच्या अभावात आहे. म्हणजे शिक्षणाचा अभाव हा जो थोडक्यात आहे, शिक्षण हा प्रत्येक व्यक्ती त्या काळामध्ये त्यावेळी घेत नव्हता, किंबहुना आजही काही विद्यार्थी हे शिक्षणापासून वंचित असतात. तर मुळात त्या त्या भागांमध्ये त्या त्या ठिकाणी सुधारणा न होण्याचं महत्वाचं म्हणजे अडचण जी त्या ठिकाणी निर्माण होत आहे किंवा मागासलेपणाचं जे मूळ आहे ते शिक्षणाच्या अभावामध्ये आहे. म्हणजे म्हणून प्रत्येक व्यक्ती हा साक्षर झाला पाहिजे, प्रत्येक व्यक्ती हा शिकला पाहिजे, यासाठी महाराजा सयाजीराव गायकवाड हे प्रयत्नशील होते. आणि त्याचबरोबर आर्थिक नियोजनाचा अभाव आहे. म्हणजे शेतकरी हा शेतीमधून पैसा कमावण्याचं सुद्धा काम करत असला तरी सुद्धा त्याला आर्थिक नियोजन त्या ठिकाणी करता येत नाही. थोडक्यात शिक्षणाचा अभाव असल्या कारणाने त्याला हे वेगवेगळे प्रकारचं नियोजन करता येत नाही. हा विचार त्यांनी या पाठाद्वारे मांडलेला आहे. आणि आर्थिक नियोजन व शिक्षण घेणं हे किती गरजेचं आहे ते त्यांनी त्यांच्या या भाषणामधून स्पष्ट केलेलं आहे. शासनाने वारंवार मदत केल्यामुळे प्रजा स्वावलंबी न होता परावलंबी होते, हे त्यांनी ओळखलेलं होतं. शेतकऱ्यांच्या सर्व दुःखाचं मूळ हे आर्थिक अडचणीमध्येच आहे, हे त्यांनी त्या ठिकाणी ओळखलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपण म्हणतो की शेतकरी हा मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करत आहे. म्हणजे महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी 1914 मध्ये आपल्या भाषणातून जे विचार मांडलेले आहेत ते संपूर्ण विचार हे आजच्या काळामध्ये सुद्धा लागू होतात. आणि त्या काळामध्ये त्यांनी मांडलेले विचार हे आजच्या काळामध्ये सुद्धा लागू याचमुळे होऊ शकत आहेत की विद्यार्थी मित्रांनो, आजचा शेतकरी हा सुद्धा काही प्रमाणात का होईना सरकारवर अवलंबून आहे. म्हणजे सरकारवर त्याने अवलंबून राहायला नको असं सयाजीराव गायकवाड यांचं म्हणणं त्या ठिकाणी नव्हतं. काही प्रमाणात सरकारची त्याला मदत ही अवश्य मिळायला हवी, परंतु पूर्णपणे आजच्या शेतकऱ्याने, असा विचार त्यांनी प्राचीन काळात मांडला होता की शेतकऱ्याने पूर्णपणे सरकारवर अवलंबून न राहता स्वतः स्वावलंबी होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि याचं मुख्य कारण काय आहे, तर सरकार हे वारंवार शेतकऱ्यांना जी मदत करत आलेला आहे त्या मदतीची एक प्रकारे सवय शेतकऱ्याला झालेली आहे. आणि प्रत्येक वेळी तो सरकारकडून अपेक्षा करत आहे की मला सरकारकडून मदत मिळेल तरच मी शेतीमध्ये सुधारणा करण्याचं काम करेल. आणि म्हणूनच दिवसेंदिवस हा शेतकरी परावलंबी होत चाललेला आहे, असा थोडक्यात विचार याद्वारे त्यांनी मांडलेला होता. आणि खरोखर काही प्रमाणात का होईना, काही अंशी का होईना, तो त्यांनी त्या काळात मांडलेला विचार हा आजच्या काळात सुद्धा तंतोतंत या ठिकाणी लागू होत असतो. आणि म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, याद्वारे महत्वाचा विचार त्यांनी हाच मांडलेला आहे की आजच्या शेतकऱ्याने किंवा आजच्या युवकाने हे सरकारवर किंवा इतर कोणावरही अवलंबून न राहताना प्रत्येकाने स्वतः स्वावलंबी होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे कुटुंबात जरी आपल्या 4-5 व्यक्तींचं कुटुंब असेल तरी त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने स्वावलंबी होण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला पाहिजे. हा विचार जनतेमधील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवण्याचं काम महाराजा सयाजीराव गायकवाड हे त्या काळामध्ये त्यावेळेस करत होते. हा विचार त्यांना प्रत्येकापर्यंत पोहोचवायचा होता, कारण त्यांनी हे ओळखले होतं की शेतकऱ्यांच्या संकटाचं किंवा शेतकऱ्यांची प्रगती न होण्याचं मुख्य कारण हे आर्थिक अडचणीमध्येच आहे. आणि म्हणूनच त्यांनी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या सर्व दुःखांचं मूळ हे आर्थिक अडचणीत आहे,
आणि त्या अडचणी निवारण्याचं सामर्थ्य हे कोणत्याही लोकोपयोगी कायद्यामध्ये नसतं. त्यावर एकच व उघड उपाय आहे, तो म्हणजे सहकारी चळवळीचा. असा विचार त्यांनी या पाठाद्वारे मांडलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे ते या ठिकाणी आपल्याला हेच सांगू इच्छितात की कोणताही लोकांच्या उद्देशाने किंवा लोकांना फायदेशीर ठरेल, लोकांना उपयोगात येईल असा एखादा कायदा त्या ठिकाणी जर करण्यात आला तर त्या कायद्यामध्येच शेतकऱ्यांचं हित असेल असं नव्हे, तर ज्या आर्थिक अडचणी प्रत्येक शेतकऱ्यासमोर, प्रत्येक व्यक्तीसमोर आहे, त्या अडचणी निवारण्याचं सामर्थ्य हे कोणत्याही त्या लोकोपयोगी कायद्यात नसतं. तर त्यावर एकच उपाय आहे, एकच आणि उघड असा उपाय आहे, तो म्हणजे सहकारी चळवळीचा. सहकारी चळवळीचा म्हणजे सारख्या विचारसरणीचे लोकांनी एकत्र त्या ठिकाणी आलं पाहिजे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमध्ये अधिकाधिक सुधारणा घडवून आणण्यासाठी चांगल्या चांगल्या विचारांचा अवलंब करायला हवा. आपल्या स्वतःला जर तो विचार पटला तर तो विचार दुसऱ्या शेतकऱ्यांपर्यंत सुद्धा पोहोचवायला हवा. त्याला तो विचार संपूर्ण पद्धतीने समजावून सांगायला हवा. त्याला त्याचं महत्त्व समजावून सांगायला हवं आणि या आपल्यासाठी फायदेशीर ठरणाऱ्या विचारांचा अवलंब करून आपण शेतीमध्ये त्या पद्धतीच्या सुधारणा करायला हव्या. आणि असं ज्यावेळी होईल त्यावेळी खरी सहकारी चळवळ ही त्या ठिकाणी विकसित होणार आहे. आणि सहकारी चळवळीचा अवलंब करणं हाच त्यावरील एक उघड उपाय आहे, असं त्या ठिकाणी सयाजीराव गायकवाड यांनी आपल्या भाषणातून विचार मांडलेला आहे. सयाजीराव महाराजांनी आपल्या या भाषणामध्ये शास्त्रीय शेतीचा आग्रह धरलेला असल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे पारंपरिक जी शेती आपण करत आलेलो आहे, या पारंपरिक शेतीचाच अवलंब करत जर आपण राहिलो तर आपली शेती ही ज्या ठिकाणी आधी होती त्याच ठिकाणी थांबणार आहे. आणि म्हणूनच शेतीमध्ये अधिकाधिक सुधारणा घडवून आणण्यासाठी, अधिकाधिक शेती विकसित करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. आणि त्यासाठी प्रयत्न करण्यासाठी आपण शास्त्रीय शेती करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शास्त्रीय शेतीचा आग्रह त्यांनी याद्वारे धरलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज सुद्धा शेती या व्यवसायाचा जर आपण विचार केला तर आजच्या काळामध्ये सुद्धा आपल्या भारत देशातील जनता ही 70% प्रमाणामध्ये शेती हा व्यवसाय करत असते. शेतीवरच आपला भारत देश हा अवलंबून असतो. 70% 75% जनता ही शेती करत असते, शेतीवर अवलंबून असते. आणि तरी सुद्धा शेतीमध्ये हव्या त्या प्रमाणात सुधारणा आजच्या काळात सुद्धा झालेल्या नाही आहेत. त्यावेळी सुद्धा शेतीमध्ये या सुधारणा होत नव्हत्या आणि या सुधारणा लवकरात लवकर व्हायला हव्या. त्यावर काहीतरी उपाययोजना करायला हव्या. विविध राजकीय लोकांनी, किंवा राज्य चालवणाऱ्या लोकांनीच नव्हे तर सामान्य माणसापासून, शेतकऱ्यापासून प्रत्येकाने त्यावर विचार विनिमय केला पाहिजे. आणि त्या सुधारणा घडवून आणण्यासाठी शेती या क्षेत्रामध्ये अधिकाधिक उपाययोजना करायला हव्यात, असा विचार महाराजा सयाजीराव गायकवाड हे 1914 मध्ये करत होते. राज्यकारभारासाठी शेती, शेतकरी आणि औद्योगिक प्रगती या त्रिसूत्रीवर त्यांनी भर दिलेला असल्याचं आपल्याला दिसून येतं. विद्यार्थी मित्रांनो, राज्याचा कार्यभार हा जर सुरळीत चालावा असं आपल्याला वाटत असेल तर राज्य कारभारासाठी त्यांनी त्रिसूत्री या ठिकाणी आपल्याला सांगितली आहे. राज्य कारभारासाठी जी त्रिसूत्री त्यांनी आपल्याला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सांगितलेली आहे ती अतिशय महत्वाची आहे. आणि ती त्यावेळी त्यांनी जरी त्रिसूत्री सांगितलेली होती तरी त्या त्रिसूत्रीचा आज सुद्धा आपल्यासारख्या युवकांनी, आपल्यासारख्या शेतकऱ्यांनी अवलंब करायला हवा. आणि त्या त्रिसूत्रीचा जर आपण आपल्या जीवनामध्ये शेतीची सुधारणा घडवून आणण्यामध्ये केला तर निश्चितच आपल्या शेतीमध्ये अधिकाधिक प्रमाणात सुधारणा होणार आहेत. आपण त्या उपाययोजना करण्यामध्ये यशस्वी होणार आहोत. आणि त्याचमुळे राज्यकारभारासाठी शेती, शेतकरी आणि औद्योगिक प्रगती ही त्रिसूत्री त्यांनी सांगितलेली होती. सर्वात महत्वाचं म्हणजे भारतामध्ये जी 70% प्रमाणात शेती हा व्यवसाय केला जातो ती शेती, त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे ती शेती करणारा जो आपल्याला अन्न पुरवणारा जो अन्नदाता आहे तो आपला शेतकरी. आणि त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे औद्योगिक प्रगती. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, शेती या क्षेत्रामध्ये तर आपण प्रगती करायलाच हवी. शेती हा व्यवसाय अधिकाधिक विकसित करण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत. परंतु त्याचबरोबर इसवी सन 1800 पासून जे औद्योगिक चळवळ त्या ठिकाणी झालेली होती ती औद्योगिक प्रगती आपण घडवण्याचं काम केलं पाहिजे. आणि राज्य कारभार हा सुरळीत चालवण्यासाठी ही
तीन महत्त्वाची त्रिसूत्री आपण एकत्र करण्याचं काम विद्यार्थी मित्रांनो केलं पाहिजे। आणि या त्रिसूत्रीचा ज्यावेळी आपण अवलंब करू त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपला भारत देश हा विकसित होण्यासाठी मदत होणार आहे किंवा शेती या क्षेत्रामध्ये सुद्धा अधिक प्रमाणात सुधारणा या त्याच वेळी होतील ज्यावेळी राज्य कारभारासाठी आपण शेती, शेतकरी आणि औद्योगिक प्रगती या त्रिसूत्रीचा अवलंब करू। विद्यार्थी मित्रांनो, त्यांचे हे विचार हे आजच्या काळामध्ये सुद्धा आपल्याला पथदर्शी ठरत असतात, मार्गदर्शक ठरत असतात आणि म्हणूनच या विचारांचा आपल्या प्रत्येकाने, आपण वाणिज्य शाखेचे विद्यार्थी आहोत तर वाणिज्य शाखेमध्ये सुद्धा शिक्षण घेत असताना आपण काही विद्यार्थी ग्रामीण भागातील असतील, काही शहरी भागातील असतील, परंतु शहरी भागात सुद्धा शेती ही अधिकाधिक प्रमाणात केलीच जाते। तर अशा या गोष्टींचा विचार हा युवकांनी आजच्या काळामध्ये घेतला पाहिजे। जरी काही प्रमाणात शेती ही करण्याचं काम आपण आता विद्यार्थी आहोत, लहान आहोत, परंतु शेती ही आपले वडील करत असतील किंवा आपल्या आजूबाजूला कोणी शेतकरी शेती करत असतील तर त्यांच्यापर्यंत हे विचार पोहोचवण्याचं काम आपल्याला करता यायला हवं। आपल्या भारत देशाचा विकास घडवून आणण्यामध्ये आपला सुद्धा मोलाचा वाटा आपण दिला पाहिजे असं आपल्याला जर वाटत असेल तर आपण या गोष्टींचा अवलंब केला पाहिजे आणि त्यासाठीच विद्यार्थी मित्रांनो हा पाठ आपल्या अभ्यासक्रमामध्ये या ठिकाणी योजलेला आहे। त्याचा महत्त्वाचा उद्देशच ते आहे आणि म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो आपण पुढच्या तासिकेपासून या पाठामध्ये या भाषणाद्वारे महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी कोणता विचार मांडलेला आहे तो आपण आता बघितलाच आहे, परंतु त्यांच्या संपूर्ण भाषणाचा अभ्यास आपण याद्वारे करणार आहोत। त्यांनी यामध्ये कोणकोणत्या सुधारणा सांगितलेल्या आहेत, इतर कोणकोणत्या देशांपासून आपण कोणकोणत्या योजनांचा या ठिकाणी आपल्या भारतामध्ये वापर केला पाहिजे, कोणकोणत्या गोष्टी आपण दुसऱ्या देशापासून घेतल्या पाहिजेत, कोणकोणते विचार इतरांपासून आपण घेतले पाहिजेत, त्याचबरोबर कोणकोणत्या आर्थिक सुधारणा आपण केल्या पाहिजेत, सहकारी चळवळीमध्ये कोणकोणत्या उपाययोजना करणं गरजेचं आहे, सहकारी चळवळीतील महत्त्वाचे विचार हे आजच्या काळात सुद्धा कसे लागू होतात ते आपण थोडक्यात या पाठामधून, त्यांच्या भाषणामधून अभ्यासणार आहोत। आणि त्याचमुळे विद्यार्थी मित्रांनो या पाठाद्वारे आपण नक्कीच ही शिकवण घेऊया की शेतीमध्ये अधिकाधिक सुधारणा करणं हे आपल्या प्रत्येकाचं काम आहे। जरी आपल्या घरी शेती नसेल तरी या शेतीमध्ये सुधारणा करणं हे आपली गरज आहे। आजच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या या खूप जास्त प्रमाणावर होत आहेत, तर या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होण्याची कारणं आपण प्रत्येकाने शोधून काढली पाहिजेत। म्हणजे प्रत्येक वेळी शेतकऱ्याची आत्महत्या होण्याचं कारण हे सरकारच असेल असं नव्हे। काही प्रमाणात काही वेळेस जर सरकारला आपण दोष देत असू तरी सुद्धा तितक्याच प्रमाणात त्या शेतकऱ्याचा सुद्धा त्या ठिकाणी दोष असतो। तो का, तर आपण प्रत्येक वेळी परावलंबी न होताना आपण आपल्या शेतीमध्ये सुधारणा घडवून आणायला हव्यात। आपण शिक्षण पूर्णपणे घेतलेलं नसेल, आपण ग्रामीण भागातील असू, अडाणी जरी असू तरी हे विचार आजच्या काळामध्ये आपण प्रत्येकाने घेतलेच पाहिजेत। आणि आधुनिक तंत्रज्ञान जे हळूहळू येत आहे त्या आधुनिक तंत्रज्ञानाचा आपण प्रत्येकाने वापर करायलाच हवा। जर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपण शेतीला अधिकाधिक विकसित करू शकत नसाल तर विद्यार्थी मित्रांनो आपण ज्या ठिकाणी होतो त्याच ठिकाणी राहणार आहे आणि आपण कधीही विकसित होऊ शकणार नाही। आणि म्हणूनच या अडाणी शेतकऱ्यांपर्यंत सुद्धा हा विचार आपल्यासारख्या शिक्षित तरुणांनी पोचवायला हवा, त्यासाठीच हा पाठ या ठिकाणी दिलेला आहे। आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्याला मदत करणं हे आपलं सुद्धा काम आहे आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या या कशा थांबतील ते थांबवण्यासाठी फक्त सरकारच नाही तर आपण सुद्धा तितकंच शेतकऱ्यांना उपयोगात आलं पाहिजे, यासाठी हा पाठ या ठिकाणी आहे। म्हणून विद्यार्थी मित्रांनो हा विचार प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा, या सुधारणा शेतीमध्ये घडवून आणा। थँक्यू व्हेरी मच विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद। विद्यार्थी मित्रांनो आजचा सुविचार आहे, एखादी व्यक्ती धाडसानं काही जगावेगळं करायला निघाली तर व्यवहारी जगात त्या व्यक्तीची मूर्खातच गणना होते। आणि हे अगदी खरं आहे विद्यार्थी मित्रांनो। त्या काळात सुद्धा आपण आपल्या पाठामध्ये जे आत्ता बघितलं तर त्या काळात सुद्धा महाराजा सयाजीराव गायकवाड हे धाडस करून वेगवेगळ्या उपाययोजना शेतकऱ्यांसाठी घडवून आणण्याचं काम करत होते, परंतु प्रत्येक व्यक्ती ही त्यांची सुधारणा ऐकून घेतच होतं असं नव्हे। तर त्यावेळी त्यांनाही हे करत असताना अनेक अडचणी आल्या, परंतु त्यांनी त्यांचे प्रयत्न हे अविरत चालू ठेवले आणि ते मात्र त्यांच्या या कार्यामध्ये यशस्वी झाले। आणि म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो कोणतंही कार्य हातात घेत असताना आपण धाडसानं हे कार्य हातात घ्यायलाच हवं। आणि आपण जगावेगळं कोणतंही काम करत असेल तर व्यवहारी जगात आपल्याला मूर्खातच आपली गणना होणार आहे, तरीसुद्धा आपले प्रयत्न हे आपण अविरत चालू ठेवलेच पाहिजेत। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, थँक्यू व्हेरी मच।